Hello everybody. Just to start, we'll do a sound check. तुम्हाला ऐकू येत असेल, व्यवस्थित दिसत असेल तर just give a hi or a thumb. We'll hold for a minute. I think we are okay. Let's start. Yes. Good. Hi everybody. Welcome to yet another session of Slice of Health from Kitchen Ginny. आपण परत एका नवीन very interesting topic वर बोलणार आहोत. That is more on again your nutrition, food and health. यावेळेसचं टॉपिक आहे स्वस्थ खा आणि स्वस्थ राहा. स्वस्थ नाही स्वस्थ. And that's a different thing. We'll definitely talk on this. You must be knowing my name is Pooja and we have Shweta. She is the founder, CEO of Kitchen Ginny. आणि आपल्या बरोबर यावेळेला very prestigious guest Dr. दांडेकर आहेत. He's a very well-known doctor for around more than 26 years of services in Satara. He is a Ayurvedic practitioner. He also has a farm where he treats people with Ayurvedic treatment. He also has his own range of medicines. He has his own trust through which he helps people into medicine and a lot of other things. I'm pretty sure तुम्हाला अजून खूप काही कळेल throughout the session and he is going to guide us with his light and the medical enlightenment through the topic. Yes. So let's start. Yes, thank you so much sir for joining us today. आम्हाला खूप ऍक्च्युली छान वाटतंय की तुम्ही आज आमच्या बरोबर आहात इथे आणि आमच्या बरोबर हे फेसबुक लाईव्ह तुम्ही करू शकता. सो थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. सो आपला टॉपिक आजचा खूप इंटरेस्टिंग आहे. स्वस्थ खा आणि स्वस्थ राहा. म्हणजे स्वस्थ ही टर्म जी आहे ही खूप कदाचित लोक वापरतात पण त्याचा रेलेव्हन्स कळत नाही. तो आयुर्वेदिक टर्म नुसार किंवा एक जनरल टर्म नुसार स्वस्थ किंवा स्वास्थ्य म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ इट इफ यू कॅन एनलाइटन अवर. डेफिनेटली बऱ्याच वेळेला आपण ऐकतो ना मला काही होत नाही मी वाटेल ते खातो असं सांगणारी माणसं असतात. आणि निरोगी म्हणून शिक्का मारायचा का तर त्याचं एक डेफिनेशन आयुर्वेदामध्ये दिलेली आहे. खूप छान दिली आहे आणि 5,500 वर्षापूर्वीच्या एका ग्रंथामध्ये दिली टिल टुडे आजही ती पक्की लागू पडते. नुसती नाही अगदी परफेक्ट लागू पडते. त्यांनी मला जसं WHO ने आता सांगितलं इतके दिवस आपण मेडिकल पॅरामीटर्स रिपोर्ट्स आणि असं सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टींवर स्वस्थ याची व्याख्या आपण करत होतो. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा आता डिक्लेअर केलं की तुमच्या शरीराच्या बरोबर तुमचं मनही स्वस्थ असेल तरच तुम्ही निरोगी आहात. बरोबर. पण जनरली आपल्याकडे पद्धत आहे ना की काही त्रास झाल्याशिवाय फार काळजी नाही घ्यायची. पण आयुर्वेद हे शास्त्र असं आहे ना की जे तुम्ही आजारी पडूच नाहीये म्हणून काळजी घेतं. करेक्ट. आम्हाला डॉक्टरी करता म्हणून आयुर्वेदाला ऍडमिशन मिळते खरी परंतु पहिल्यांदा आम्हाला शिकवलं जातं निरोगी माणसांना निरोगीच राहू द्या. त्यासाठी काय करा. जसं लहानपणी आपल्याला लस दिली जायची की हा आजार होऊ नये तो आजार होऊ नये जस्ट लाईक दॅट. मग त्यांनी स्वस्थतेची व्याख्या खूप छान सांगितली. समदोषः समाग्निश्च समधातू मनक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते. स्वस्थ इत्यभिधीयते म्हणजे कुणाला म्हणावं स्वस्थ तर समदोष वात पित्त कफ हे 3 दोष आहेत आपल्या शरीरात हे बॅलन्स्ड असले पाहिजे. सम म्हणजे बॅलन्स्ड असलं पाहिजे. समदोष समाग्निश्च भूक लागली म्हणून जेवतो आणि वेळ झाली म्हणून जेवतो यात फरक आहे. करेक्ट. ज्याला योग अग्नी जो पोटातला आहे आपण भूक लागली की म्हणतो ना लहान असं म्हणायचो आई माझ्या पोटात आग पडली. ही आग म्हणजे तो अग्नी. राईट. शांतग्नो म्रियते म्हणजे पोटातली आग संपली की माणूस मेला असं त्यांनी सांगितलं. ह्या आगीवर सगळं आयुष्य आहे. आपल्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटला सुद्धा अग्निचिकित्सा असं म्हटलं जातं. म्हणून पोटावर सगळे आजार अवलंबून आहेत. तो समाग्नी असायला पाहिजे. कधी खा करतोय असंही नको आणि एकदा खाल्लेलं पचेपर्यंत परत भूक नाही लागता कामा. आणि आज कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड वगैरे वाढणाऱ्या मंडळींना हा समाग्नी किती महत्वाचा आहे मेटाबॉलिझम किती महत्वाचं आहे कळलं असेल ते त्यावेळी त्यांनी लिहून ठेवले. समदोषा समाग्निश्च समधातू
रस, रक्त, मांस, मेद म्हणजे फॅट्स असतील आपल्या शरीरात, मसल्स असतील, अगदी शुक्र धातू पर्यंत ओके 7 धातू आयुर्वेदात सांगितलेले आहेत. हे तुमचे बॅलन्स्ड असायला पाहिजे. राईट. मग आता आपण म्हणतो माझा मसलचा टोन गेला किंवा विशेषतः सेक्शुअल ह्याच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की आयुर्वेदात काही आहे का? अरे शुक्र हा शब्दच आयुर्वेदात जगाला दिला. आणि वयस्कर लोक सांगतात ना की माझा आहार रस बनत नाही, म्हणजे माझा खाल्लेला अंगी लागत नाही. तर रस हा पहिला धातू आहे जो रक्तातला पातळ पदार्थ आहे, त्याला सीरम म्हणतो आपण. सीरम म्हणलं की एकदम वाटतं. तो सीरम हा जो भाग आहे हा 7 धातूंमधला येतो. तर समधातू मलक्रिया म्हणजे नुसतं खायचं नाहीये, ते टाकूनही दिलं जायला पाहिजे. खाल्लं, अग्नीनं पचवलं. मल मध्ये त्यांनी फक्त संडास असा उल्लेख नाही केलेला आहे, तर मल, मूत्र आणि स्वेद म्हणजे संडास, युरिन आणि घाम ही 3 ड्रेनेजेस आहेत आपल्या शरीरातली. आणि स्त्रियांच्या बाबतीत चौथं सांगितलं ते म्हणजे रजब म्हणजे पिरियड्स. आपण बोलताना बोलतो ना, एखादं पिरियड झाल्यानंतर ती स्त्री म्हणजे माझं शरीर शुद्ध झालं. आपण ऑब्झर्व करतो पिरियडच्या आधी पिंपल्स येणारी मुलगी पिरियड्स येऊन गेले की बरे वाटतं, केस गळतात. पिंपल्स पिरियडच्या आधी नंतर छान वाटतं, हलकं वाटतं पोट. पिरियडच्या आधी वॉटर रिटेन्शन होतं. मग हा विचार त्यांनी तयार केलाय की खरंच स्वास्थ्य असाल तर संडास, युरिन, घाम आणि पिरियड्स हे तुमचे नॉर्मल असायला पाहिजे. मग आज आपण 24 तासापैकी 9 तास 8-9 तास ऑफिसमध्ये, उरलेले 2 तास कारमध्ये एसी मध्ये बसलो आणि घामच नाही आला, तर ते ड्रेनेज ओपनच होणार नाही. मग चेहऱ्यावर मला वांग येतंय म्हणून ट्रीटमेंट घेऊन काय उपयोग? किंवा स्किन डिसीज होतं, सोरायसिस झालं ट्रीटमेंट घेऊन काय उपयोग? ते घामात न जायला. समदोषा, समानिष्ठ, समधातू, मलक्रिया, प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मना. तुमचा आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न असले पाहिजे. आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला, जवळचा मित्र असेल, मैत्रीण असेल, लाईफ पार्टनर असेल, मुलं असतील, सकाळी उठल्यानंतर त्यांचे डोळे बघून होतो अरे काय आजारी आहेस का? बरोबर. इंद्रियांच्या टवटवीवरनं आपलं आरोग्य आपल्या लगेच लक्षात येतं. ही इंद्रिय ही एकूण 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 तोषेने पण एक ओझरतं सांगितलं. आणि त्यांनी आत्मा आणि मन हे सुद्धा प्रसन्न असायला सांगितलं. वैसे मी पुण्यामध्ये आलोय की बाबा काय ठरलं की घी नान कढाई आज श्वेताकडनं घ्यायचीच आहे असं म्हणून मी चाललोय तिच्या ह्याच्यामध्ये विकत घ्यायला. आणि जाताना मला पूजा क्रॉस झाली. ती तक्रार करते श्वेताकडे की काय डॉक्टर समोरनं गेले, सारी ओळख पण नाही दिली. मी पूजा म्हणतो सॉरी काय की माझं मन दुसरीकडे कुठेतरी असतं. मग आता खरं तर जर इंजिनिअरिंगच्या नजरेनं बघितलं तर माझे डोळे उघडे होते कारण मी चालत हिच्याकडे चाललेलो होतो. समोरनं पूजा आली म्हणजे तिचेच एक चित्र आहे ते डोळ्यात आत गेलं असेल, मेंदूवर पडलं असेल, पण रजिस्टर नाही झालं कारण त्यावेळेला माझं मन दुसरीकडे कुठेतरी विचार करत होतं. मग एक गोष्ट करत असताना डोक्यात जर वेगळे विचार तुमच्या येत असतील तर तुम्ही स्वस्थ आहे कसं म्हणायचं? तुमचं मन प्रसन्न आहे कसं म्हणायचं? इतका सुंदर विचार त्यांनी याच्यामध्ये केलाय. सच अ इंटरेस्टिंग थिंग. म्हणजे आपण नॉर्मल आयुष्यात कदाचित एवढा विचार करणार नाही. हेल्दी आहे म्हणजे आय एम हेल्दी. हेल्दीची व्याख्या कदाचित लोक बारीक झाली आहेस हेल्दी आहे किंवा तुझा चेहरा ग्लो होतोय हेल्दी आहे एवढ्यापर्यंत नसून देर आर सो मेनी फॅक्टर्स जसं तुम्ही सांगितलं. आणि आपल्या आयुर्वेदात किंवा आपल्या पूर्वजांनी याचा विचार करून ऍज यू सेड मोर दॅन 5000 years बिफोर दे हॅव रिटन अँड मेड थिंग्स टू हॅपन. आय डोंट नो वेर वी हॅव लॉस्ट इनटू दिस. आय मीन खूपच मोठा आय ओपनर आहे. Super tongue tied. I don't know. There's so much of knowledge to get in. But Shweta, from you as a modern perspective right now, maybe not in medical but in generally terms, you have started Kitchen Ginny with your husband Vinay. Yes. You both, I know you're both highly driven to give a healthy lifestyle. Right. आणि हा ब्रँड सुरू करण्याच्या पाठी त्यांचा हेतूच आहे की एक हेल्दी लाईफस्टाईल जगावी. पण ऍज वी सेड आपण 4-5 हजारापूर्वी किंवा त्या पद्धतीने जगणं आता पॉसिबल नाही. पण मग ती मॉडर्न लाईफ तुम्ही आणताय आता विथ अ डिफरंट ट्विस्ट फॉर पीपल टू ऍक्च्युअली स्टार्ट लिव्हिंग द सेम लाईफ विथ अ मॉडर्न ट्विस्ट. करेक्ट. तो अकॉर्डिंग टू यू तुझ्या मते स्वास्थ्य हेल्दीनेस म्हणजे काय? व्हॉट इज युअर पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स इट?
सो डॉक्टरांनी सांगितलं ते ऍक्च्युली खूपच यू सेड इट वॉज अन आय ओपनर राईट. आपण तेवढ्या आय थिंक डीपली विचार करणं कुठेतरी सोडून दिलंय आजच्या ह्याच्यामध्ये की आपण बरोबर आहे तू म्हणलीस तसं की अरे बारीक झाले ना म्हणजे ही हेल्दी आहे किंवा ही छान आहे अशी कुठेतरी आपली बाह्य ह्याच्यावर व्याख्या झालेली आहे. पण जेव्हा आम्ही आमच्याविषयी पण जेव्हा आम्ही आमच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा जेव्हा आम्ही IT मध्ये होतो तर तेव्हा आम्हाला एक जाणवायला लागलेलं की अरे आपली एनर्जी शेवटपर्यंत टिकते का राईट. की आपल्याला आपण 8-9 तास काम केल्यानंतर मी मुलांबरोबर तेवढ्याच मी खेळू शकते का. तर कधी कधी नाही होते आणि मग ते का नाही होते तर मी कुठेतरी एवढी बिझी झालीये की मला सगळ्या भाज्या असतील की आपल्याला आय थिंक जे पूर्वी आम्ही जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा एक होतं की आपल्याकडे खूप प्रकार वेगवेगळे आपण युज करायचो. आपल्या ऋतूनुसार असेल किंवा आपले सण समारंभ असतील वेगवेगळे आणि वेगवेगळे पदार्थ बनवले जायचे. भाज्या असतील तर ते पण मला आठवतं की इव्हन माझी आई पण रोज एकच गोष्ट नाही डब्यात द्यायची. वेगवेगळ्या असतील मग त्या पालेभाज्या कडधान्य इव्हन आपल्या फळभाज्या सो त्याचं मिक्सचर असायचं नेहमी की प्रत्येक गोष्ट असायची. चटणी असायची लोणचं असायचं कधी पापड असायचं. सो असे वेगवेगळे असायचे. आजकाल मी डबा काय घेऊन जाते तर भाजी पोळी राईट. कदाचित फक्त भाजी पोळीही नाही आता एखादं सँडविचेस हवं किंवा रोलच हवं आणि त्याच्यामध्ये काय कितपत भाजी 1 पॉट मीलवर आलेलो आहोत आपण थोडे थोडे. आणि मग त्याचे व्हेरिएशन आहे ज्याच्यातनं आपल्याला वेगवेगळे न्यूट्रिएंट्स मिळायचे ते हळूहळू कमी व्हायला लागलेले आहे. जे आता आपण पूर्वी जेवढं आपण हे करायचो तर तेवढा वेळ नाहीये. मी आठवड्याच्या भाज्या आणून ठेवते आणि टुवर्ड्स द एंड त्या खराब व्हायला लागल्या म्हणून मग त्या राहू देत मग मी बाहेरूनच ऑर्डर करते. असं आमचं स्वतःचं पण होत होतं. आणि मग त्या ह्याच्यातून आम्ही विचार केला की नाही हे चुकीचं आहे. आणि मग आम्ही ते थांबून प्रयत्न करून की नाही मला माझ्या मुलांना एस्पेशली असं नाही द्यायचंय. जे माझ्या आईने केलं होतं की जे वेगवेगळे पदार्थ असतील आणि हे असेल ते त्यांना द्यायचंय मला. सो त्या ह्याच्यातनं आम्ही तो सुरू केला सगळा अट्टहास काइंड ऑफ की नाही आपण वेगवेगळ्या भाज्या आणायच्या त्या निवडून हे करायच्या. पण ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो प्रचंड वेळ जातो. 8-9 तास आपल्या जॉब मध्ये आहे आणि प्लस हे सगळं मॅनेज करायचं तर इट्स अ बिग टास्क. आणि मग तुम्ही फॅमिली टाइम कॉम्प्रोमाइज आहे एक्सरसाइजला वेळ नाहीये आणि असे मग वेगवेगळे मग त्याच्यामुळे गोष्टी तुम्हाला कमी कमी कराव्या लागतात. आणि ऍज डॉक्टर व्हेरी क्लिअरली सेड हेल्थ इज नॉट जस्ट फिजिकल इट्स मेंटल ऑल्सो. आणि हा जो स्ट्रेस येतोय मला करायचंय पण मला वेळ नाही मग मी हे दिलं तर माझं ते नाही होणार. सो बॅलन्सिंग दॅट इज ऑल्सो टाइम मॅनेजमेंट. एक्झॅक्टली. तर त्या ह्याच्यातून ऍक्च्युली किचन जिनीची सुरुवात झाली. पण त्याच्या म्हणजे लोकांना हे सगळ्यांचा जेन्युइन प्रॉब्लेम आहे तर आपण तो कसा सॉल्व्ह करू शकतो. तर मग 3 कॅटेगरीज आम्ही काइंड ऑफ त्याच्यावर हे केला की एक तर आपल्या नेहमीच्या आपल्या भाज्या आहेत पण त्या भाज्या आपल्या रोजच्या कमी कमी होत चालल्यात. आपण ज्या इझी आहेत त्या फक्त घेतोय करायला प्रिपरेशन टाइम ज्याचा कमी आहे त्या भाज्या आपण पालक निवडून पटकन होतो तर मी पालकच आणतो. तांदूळसर आणि लाल माठ नाही आणत राईट. सो म्हणून मग ह्या ह्याच्यातून भाज्या पण की आठवड्यातनं 10 भाज्या तुम्हाला वेगवेगळ्या तुम्ही चूज करू शकता. आणि 10 वेगवेगळ्या भाज्या तुम्ही तुमच्या नॉर्मल जेवणातून म्हणजे आता तुम्ही पोळी भाजी खाल्ली तरी वेगवेगळी भाजी आहे आठवड्याभर. सो तुम्हाला त्या वेगवेगळ्या गोष्टी देऊ शकतो. किंवा मग इव्हन सॅलड्स किंवा हेल्दी स्नॅक कारण का जे मला पटकन घेऊन जाता येईल तयारी करता येईल पण जे अगेन माझ्या लोकल इन्ग्रेडियंट्स पासून बनलेलं आहे. सो त्या ह्याच्यातून मग सॅलड्स आणि ह्याची पण की नाही आपण जे ऍक्च्युअली आपल्याकडे जे बनतं तेच इन्ग्रेडियंट यूज करून आपण ते करू शकतो. ऍब्सोल्युटली लोकल प्रोड्यूस अँड लोकल फूड. म्हणजे हाच माझा ऍक्च्युअल पुढचा प्रश्न तोच होता डॉक्टर तुमच्याकडे की आयुर्वेदात आहाराचं कितपत महत्व आहे. म्हणजे आय नो इट्स अ व्हेरी वास्ट क्वेश्चन पण याच्याशी रिलेटेड म्हणजे आपण श्वेता बोलतच होती त्याच्याशी रिलेटेड त्यावेळेला माझ्या मनात एक प्रश्न आला की तुम्ही जे कोण सगळेजण ऐकता तर मी तुम्हाला विचारलं विशेषतः ज्या फक्त गृहिणी आहेत आणि ज्या वर्किंग वुमन प्लस गृहिणी आहेत त्यांना एका सर्टन एजला म्हणजे 35-40च्या सुमारास असं वाटतं की अरे स्वयंपाक करणं एवढ्यासाठीच माझा जन्म आहे. रोज सकाळी मुलं उठली की विचारतात की जेवायला काय झोपताना विचारतात आई उद्या मेनू काय आहे उद्या संडे उद्या काय स्पेशल. म्हणजे त्या बाईचं आयुष्यच सगळं त्याच्यामध्ये जातं आणि त्या सगळ्यांचा प्रचंड दुवा तुला मिळणार आहे कारण की तू सगळं रेडीमेड देणार आहेस. आणि हे का महत्वाचं आहे याचं कारण मी तुम्हाला सांगतो. एक आपण विवेकानंदांनी असं म्हटलेलं आहे
की तुम्ही खाल तसे तुमचे विचार बनतील. ऍब्सोल्युटली. आज तुम्ही फक्त गृहिणी म्हणून मी तुमचं कष्ट कमी केले हिनं म्हणून हिचं अभिनंदन केलं, पण त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला विचारलं की तुमचा नवरा स्ट्रेस फ्री राहावा, तुम्हाला हार्मोनल चेंजेस होऊ नयेत, पिरियडच्या वेळेला काही त्रास होऊ नये, तुमची मुलं बुद्धिमान व्हावी, त्यांनी परीक्षेत उद्याच्या त्यांच्या नोकरीमध्ये बिझनेसमध्ये चांगलं यश मिळावं, त्याच्याकरता बुद्धी वापरावी असं वाटत असेल तर जे खायला घालाल तसे विचार बनणार आहेत. करेक्ट आहे. आपल्या शाळेमध्ये आपण बोर्डवर लिहायचो बघा, हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी. बरोबर. आता त्या मुलाला फक्त माइंड तुझं हेल्दी राहू दे आणि बॉडीचं काय? असं काय? हा? तो खात्या पित्या घरचा वाटत पण नाही, फुंकला तर पडेल का काय असं एवढं वाटतं. स्ट्रेस दिला हो, जातो हो. फॉर आणि- ऑल ओव्हर माइंड. आणि पडला तर हरकत नाही, चष्मा फुटेल असा एवढा जाड चष्मा असतो. हो? मग नाही, असे खरं. मुलं कुणालाही नको आहेत. तर अशा ह्याने आहाराचं महत्व आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि त्याच्यातला जो आत्ता आजकालचा मॉडर्न सगळा वेस्टर्नचा जो प्रभाव आहे आपल्यावर, की मी इतके प्रोटीन्स घेतो, एवढे कार्ब्स घेतो, एवढ्या व्हिटॅमिन्सच्या कॅप्सूल्स घेतो, एवढे सप्लिमेंट्स घेतो वगैरे वगैरे वगैरे, पण त्याच्या अगेन्स्ट लोकल आणि जो इंडियन टच जो तुम्ही त्याला दिलाय तो मला खरंच कौतुक करावं असं वाटतो. कारण आपण असा विचार करू की प्रोटीन्स आपल्याला एक व्हेजिटेरियन मील मधनं कशातनं मिळतात, तर बेस्ट म्हणजे डाळीतनं मिळतात. Yes, Right? बरोबर ना? डाळी मग मला तुम्ही सांगा, तुम्ही आता इंजिनियर आहात, हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ ह्याच्या प्रोटीन्स मध्ये केमिकली काही फरक आहे? नाही, काही केमिकली नाहीये. केमिकली एकच आहे. बरोबर. हा, मग हरभऱ्यानं पित्त होतं आणि मुगानं होत नाही असं का? याचं कारण आपला जो भारतीय शास्त्र आहे ते फक्त केमिकल फॉर्म्युलावर अवलंबून नाहीये. म्हणजे आता आपण ह्या दोघे जणी घेऊयात, से साधारण दोघे एकाच एजचे आहेत, आपण जर यांचा केमिकल फॉर्म्युला लिहिला तर काय लिहू? 2 डोळे आहेत, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, बरोबर. बरोबर? Correct. असंच फॉर्म्युला लिहितो ना बरोबर. आपण. पण दोघींच्या पैकी रागीट कोण आहे आणि काळजी घेणारी कोण आहे हे कळेल का आपल्याला? Correct. नाही. मग हा गुण झाला. करेक्ट. आणि अन्नाचे गुणधर्म महत्वाचे. आणि आपल्याकडे सांगितलंय द्रव्यम गुणेन कार्य करूते. यांच्यापैकी जी रागीट असेल ती मुलांना शिस्त लावेल, काळजी करणारी असेल ती कदाचित बीपी सुरू करून घेईल स्वतःला, माहित नाही, बरोबर? म्हणजे ह्या गुणांनी तिचं कार्य होणार आहे. सेम बरोबर. फॉर्म्युला तुम्ही तुमच्या अन्न पदार्थांच्या विषयी लावला पाहिजे. आणि तो घेत असताना कोण खाणार आहे हा भाग आयुर्वेदात खूप महत्वाचा आहे. बरोबर. मग काही जण सांगतात माझं जेवण ठरलेलं आहे, मी ते तेवढंच जेवतो, मी कधीही बदलत नाही. हो, पण ऋतुचर्येनुसार हिवाळा हा सगळ्यात उत्तम अग्नी असणारा भाग आहे. बरोबर. तर त्यांनी असं कन्सिडर करायला सांगितलंय की 3 गॅस आहेत असं समजा, गॅस बर्नर आहेत असं समजा, तर हिवाळ्यात 3ही गॅस पेटलेले असतात. आणि तुम्ही असं समजा की एका ह्याच्यावर चपातीचं ताटली ठेवलेली, एका ह्याच्यावर भाजी आहे आणि एका ह्याच्यावर काय रस्सा आहे. हं? एवढं तो माणूस समजा त्या 3 बर्नरवरच खातोय. तर शरद ऋतू आणि वसंत ऋतूमध्ये 2च बर्नर असतात आणि पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये एकच बर्नर असतो. मग हिवाळ्या इतकं उन्हाळ्यात खाऊन चालेल का? नाही. दुसरा भाग त्यांनी महत्वाचा सांगितला की व्यक्तिगणिक. आता पूजा मॅडम तुम्हाला विचारतो, तुमचा जन्म महिना कुठला? मार्च. आता सपोज तुम्ही आता यंग आहात, तुम्हाला काही त्रास नाही, तकलीफ नाही, मस्त आहे, तर मी समजा तुमच्या समोर एक गुलाबजामची वाटी ठेवली आणि एक झणझणीत रश्श्याची वाटी ठेवली आणि एकच मिळेल असं म्हटलं तर काय घ्याल? गुलाबजामुन. याचं कारण असं की जर मार्च आणि एप्रिल महिन्याच्या जन्माच्या पाठीमागे जर आपण 9 महिने गेलो तर गर्भधारणा ही पावसाळ्यात झालेली असते. पावसाळा हा आम्लविपाकी ऋतू आहे, तर त्यांना आम्लविपाक असल्यामुळे त्यांच्या अंगात पित्त जास्त असतं. बरोबर आहे. मग पित्त कमी करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात तर त्या गोष्टी ह्या आपण बाहेरनं डिमांड करत राहतो की त्या खायला पाहिजे आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, म्हणजे स्वयंपाक करताना विचार काय करायला पाहिजे किंवा तुम्ही जे काही पदार्थ कराल किंवा इथून पुढचे जे काही व्हर्जन्स त्याची कराल, तर त्याच्यामध्ये आयुर्वेदाचे 2 कन्सेप्ट तुम्ही नक्की वापरा. एक जो भाग आहे तो म्हणजे पर्सनॅलिटी प्रमाणे, की आपल्या जन्म महिन्याप्रमाणे आपली प्रकृती असते. म्हणजे आता आयुर्वेदामध्ये इथं प्रकृतीमध्ये जी आम्ही ट्रीटमेंट करतो, सपोज यांचा गुडघा दुखतोय, आता ह्या खात्या पित्या घरातल्या यांना वर्ण कॅल्शियम द्यायची काही गरज नाही, पण यांनी खाल्लेलं अन्न पोटात पचून यांच्या गुडघ्यात कसं जाईल ही प्रक्रिया आम्ही दुरुस्त करतो. तेव्हा गुडघ्याची स्पॉन्डिलोसिसची ऑपरेशन टाळतात. आमच्याकडे एकदा वजन कमी झालं की परत वाढत नाही, कारण आम्ही वजन कमी करतच नाही ना, आम्ही पोटातलं मेटाबॉलिझम दुरुस्त करतो. मग ते अन्नात जास्त चांगलं होऊ शकतं डॉक्टरकडे जाऊन करण्यापेक्षा. करेक्ट. मग त्याच्यासाठी काय करायचं? आपण ऐकतो ना, एखादा म्हणतो मी 12 महिने थंड पाण्याने आंघोळ करतो.
दुसरा हे ऐकलं तरी शिंकायला लागतं. Correct. मग एखादा उष्ण प्रकृतीचा असतो, एखादा थंड प्रकृतीचा असतो. बरोबर. मग एखाद्याला तुम्ही जे आता मगाशी म्हणत तांदूळच्या, माठ, पालक ह्या सगळ्यांनी या पित्तकर मार्चवाल्या लोकांना पित्त होऊ शकतं. मग हे अच्छा. लोक म्हणजे त्याच्यापेक्षा मला पराठे द्या, मला भाजी नको, मला भाजीनं पित्त होईल. Actually, आता ह्या अम्ल आणि अल्कली अशा पद्धतीने जर दिलं, यांना इडली चटणी जर खायला दिली तर ह्यांची चटणी लवकर संपेल, इडल्या मागे राहतील, चटणी परत परत घ्यायला लागेल, मन हलवता येईल. बरोबर आहे. पण हेच तुमच्यापैकी कुणीतरी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातलं जर का जन्म झालेला असेल तर तो म्हणेल की मला इडली चटणी नको, मी इडली दूध किंवा असं काहीतरी घेतो. कारण त्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जन्म झालेल्या माणसाची गर्भधारणा 9 महिने मागं गेलं तर उन्हाळ्यात झालेली असते. त्याची प्रकृती उष्ण असते, त्यात अल्कली जास्त असतात, म्हणून तो आंबवलेली इडली जास्त घेतो. आणि ह्या मार्च एप्रिल महिन्यातले आहेत तर ह्यांचा आंबटपणा जास्त असल्यामुळं या अल्कली, तिखट, मिरची, आलं, लसूण याच्याकडे त्यांचा ओढा जास्त राहतो. मग हा जो भाग आहे तर या पद्धतीने जर त्याने तो स्वयंपाक बनवला किंवा आत्ताचा जो ऋतू आहे, आता पाऊस थांबलाय, ऑक्टोबर हीट चालू आहे, आणि ऑक्टोबर हीटच्या वेळेला आपण हे पित्तकर, तिखट, मसालेदार पदार्थ नाही खाल्ले. असं केलं किंवा सुरुवातीला जो तुम्ही छान प्रश्न विचारलात की स्वस्थतेची व्याख्या काय, तर समधातू मलक्रिया आपण जर म्हणलं आपल्या युरिनला पांढरी शुभ्र होती असं जर का लक्ष ठेवलं तर आपोआपच बॉडी डिटॉक्स होते. पण मंडळी तुम्ही कधी एखाद्या वडापाववर मस्त मिरची खा, अर्ध्या तासात तिकडे जाणवतं की मिरची खाल्ली. म्हणजे किती लवकर पोचते. खाल तसं तुमचं विचार बनतील असं जसं म्हणलं तसं तुमचं शरीर सुद्धा बनणार आहे. मिरची खाली तर ती युरिन पर्यंत पोचते ना. मग समजा मला ह्या हाताच्या पेशी बनवायच्या, इथल्या हाडांमधले कॅल्शियम बनवायचं आहे किंवा मला डोकं चांगलं चालवायचं आहे, तर त्याला जे पाहिजे ते खाल्लं पाहिजे. पण इथं जे आवडतं ते नाही खाऊन चालणार. आणि ते सर्वांगीण म्हणता तुम्ही तसं त्या पद्धतीने असायला पाहिजे. एव्हरी आन्सर इज सो एनलाइटिंग की म्हणजे असं वाटतं की कदाचित आपल्याला माहिती आहे गोष्टी आपण डे टू डे मध्ये पण कधी त्याचा एवढा विचार करत नाही. आणि आयुर्वेदा विच इज डेफिनेटली आवर इंडियन ओरिजिन माइंड, इट्स सो वास्ट. आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा जो विचार केलेला आहे, कदाचित म्हणजे डॉक्टर जसे म्हणाले की अगदी कुठल्या महिन्याला जन्म होऊन तुमचं त्यानुसार ही प्रकृती असते. हा पण एक वेगळाच स्वतःच एक वेगळा टॉपिक आहे टू टॉक अबाउट. प्रकृती रिसॉर्ट आता तसं सातारा खूप छोटं गाव किंवा इथून यवतेश्वर म्हणजे आता कास पठारच्या फ्लॉवर व्हॅली, आता तुम्ही सगळं प्लॅन करत असाल की ऑक्टोबर मध्ये जायचंच तिकडे म्हणून पुढे बघायला, तर तिकडे त्यावेळेला काही नव्हतं, जेव्हा सुरू केलं हे काही नव्हतं. पण या ठिकाणी एवढं ते मोठं सेंटर झालं आणि लोकांना बरं वाटलं ना. पण जन्म तारखेवरून प्रकृती हा मुळापर्यंत जाणारे वैद्य खूप कमी आहेत. काय ताप आलाय त्रिभुवन कीर्ती घ्या, भूक लागली म्हणून काहीतरी खा, असं नको. की विचारपूर्वक खायला पाहिजे. प्रॉपर तेच स्वास्थ्य. तुम्ही कसं काय खाल्लं जाते आणि त्याचा कसा परिणाम होतो, दॅट मेक सेन्स. अँड डेफिनेटली दॅट इज समथिंग. श्वेता पण ह्याच विचारांनी आमचं जेव्हा स्टार्ट झालं बोलणं, की डेफिनेटली ह्याच विचारावर बोलत होती की शी इज अ मदर, शी इज अ मदर ऑफ 2 kids. आणि ह्या गोष्टी ती म्हणजे ती आय मीन यू विल बी एबल टू एक्सप्लेन इट मोर, की ते तू कसं आहाराचं महत्व तू कसं आणलंस. ऑब्व्हियसली दिस इज द मेन इसेन्स. पण डे टू डे लाईफ मध्ये तुला बाकीच्या लोकांना, स्वतःला, आपल्या बाकीच्यांना कसं हेल्पफुल करता येईल थ्रू किचन जिनी. एक्झॅक्टली. सो अगेन जेव्हा आम्ही सगळी थॉट प्रोसेस आमची चालू होती की काय करायचंय, कसं करायचंय, तर एक प्रश्न आत्ताच्या ह्याच्यामध्ये मला एक जाणवत होता की म्हणजे माझी मुलं बिकॉज लहान आहेत, पण आता आपल्याकडे एवढं पॅकेज फूड आणि एवढं ऍडव्हर्टाइजमेंट असतात आणि मी त्यांना प्रत्येक गोष्टीला नाही नाही म्हणू शकत. कारण ते एवढं सतत त्यांच्यावर बिंबवलं जात आहे. मी सतत त्यांना चॉकलेट खाऊ नको किंवा तू आता ते कपकेक्स खाऊ नको हे मी सतत नाही म्हणू शकत, कारण त्यांना ते दिसतंय सतत आणि बाकीचे सगळे खातात आणि मी एकटा का खायचं नाही. सो हे त्यांना ह्या वयामध्ये मला समजावणं खूप अवघड होतं. मग मी एक विचार केला, पण मी जेव्हा इन्ग्रेडियंट्स वाचायचे तर तेव्हा मी घेऊच नाही शकायचे, कारण त्याच्यामध्ये एवढे प्रिझर्वेटिव्ह असायचे की जे असे ज्याची नावं पण मी नाही घेऊ शकत. म्हणजे आम्ही इंडियामध्ये एवढं अजून स्ट्रिक्ट लेबलिंग नाहीये, पण कॅनडामध्ये इट वॉज अ स्ट्रिक्ट लेबलिंग
त्याच्यामुळे प्रत्येक इन्ग्रेडियंटचं नाव असायचं आणि निम्मे तर मी वाचूच नाही शकायचे. देन आय स्टार्टेड डुईंग माय ओन रिसर्च आणि मी घरीच मग हे मफिन्स असतील किंवा या गोष्टी बनवायला लागले. पण आपलं गव्हाचं पीठ आणि मग सपोज आल्मंड बनाना म्हणजे आपलं केळ आणि ह्याच्यापासून बनवला, तर मग त्या गोष्टींमध्ये पण मग थोडंसं जसं तुमचं ऍक्च्युली पुस्तक वाचलं होतं त्यामुळे बेसिक गोष्टी माहिती होत्या की कोणत्या गोष्टी विरुद्ध आपण ऍड नाही करू. सो त्या थोड्याशा लक्षात ठेवून मग त्या पद्धतीने बनवत गेले आणि ते मुलांना खूप आवडायला लागलं की त्यांना त्यांच्या आवडीनुसार पण मिळतंय. की बार आजकाल तिथे बार आपल्याकडे पण मिळतात आता, राईट, पण त्याच्यामध्ये पण एवढी साखर आणि या गोष्टी असतात की ज्या अननेसेसरी. त्याच्याऐवजी आपण खजूर युज केला आणि ड्रायफ्रुट्स युज केले तर छान बार मिळतो आणि मग त्यांना खाताना पण मी बारच खातोय, बाकीच्या प्रमाणेच मी खातोय, पण मला पण गिल्ट नाहीये की मी काहीतरी त्यांना चुकीचं देते. कारण का पिअर प्रेशर जो होतो बाबा की तुम्ही बार खाताय आणि मी लाडू खातोय तर एक मी तर मग तो अवघड जातो. आपण त्यांना म्हणजे घरामध्ये रिस्ट्रिक्ट करू शकतो पण बाहेर त्यांना हे होतं, राईट. तर मग त्या ह्यानी मग आम्ही हे सुरू केलं आणि मग विचार केला की आपण ही कॅटेगरीज ओपन केली पाहिजे की किड्स स्नॅक्स, की ज्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आवडीचे पण पदार्थ मिळतील पण ऍट द सेम टाइम न्यूट्रिशनल व्हॅल्यू कुठेच कॉम्प्रोमाइज नसेल किंवा इसेन्स नसतील, प्रिझर्वेटिव्ह नसतील. की आता आमच्याकडे कॅरेट रेझिन कपकेक आहे की जो प्रॉपर आपलं गाजर खिसून बेदाणे घालून तो बनवलेला आहे आणि गूळ आणि आपलं गव्हाचं पीठ. सो बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत, खूप जास्त इन्ग्रेडियंट्स पण नाही. तो आजच्या आजच फ्रेश बनवून आमच्या क्लायंट पर्यंत पोहोचतो. सो त्याच्यामुळे मग कुठेच तो न्यूट्रिशनल लॉस पण नाहीये कुठेच. आणि म्हणून पण सबस्क्रिप्शन सुरू केलं की तुम्हाला दर 3 दिवसाला नवीन काहीतरी येत जाईल की म्हणजे तुम्हाला तेच गोष्टी पण नको, व्हेरिएशन मिळेल आणि फ्रेश मिळेल. सो ह्या दृष्टीने ऍक्च्युली तो विचार होता. म्हणजे प्रॉपर इसेन्स जो असतो तो न वापरता नॅचरल आपण जो टेस्ट आहे, त्याचा जो फ्लेवर आहे, त्याचा जो इसेन्स आहे तो इंटॅक्ट ठेवून ते खाणं. पण ऑब्व्हियसली नावडेज सगळेच जण आउटर लुक वरती आहे. म्हणजे तुम्ही एक लाडू देण्यापेक्षा यू कॅन गिव्ह अ बार, तुम्ही त्याचं हे बनवण्यापेक्षा एक मफिनच करून द्या, तेच इन्ग्रेडियंट्स. मेबी एक वडी करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी एक वेगळा कुकी करून द्या. अशा पद्धतीने खाल्लं तर ते खाल्लंही जाईल त्यांच्याकडून आणि यू आर नॉट इटिंग एनिथिंग जंक. सो विथ द सेम थिंग डॉक्टर, इम्पॉर्टन्स ऑफ फ्रेश फूड म्हणजे फ्रेश खाणं, बिकॉज यू वॉज टॉकिंग अबाउट ते त्याच वेळेला खाणं कन्झ्युम करणं गरजेचं आहे. आयुर्वेदाप्रमाणे इनटेक ऑफ फ्रेश फूड किती इम्पॉर्टंट आहे? प्रश्नच नाही. म्हणजे आपल्याकडं त्यांनी विशिष्ट श्लोक लिहिलेले की हे रात्र ओलांडल्यानंतर तुम्ही ते खाता कामा नाहीये किंवा कुठल्या ऋतूमध्ये काय भाज्या वर्ज्य करायच्या. त्याकडे जसं चातुर्मास वगैरे हे जे आहे, चातुर्मास वगैरे आध्यात्मिक आहे का नाही मला माहित नाही, पण मेडिकल सायन्स नक्की आहे की ते पदार्थ त्या काळात खाल्ले तर डेफिनेटली त्रासदायक होतात. जसं आता आपण आत्ताचा पाऊस बघितला, त्या पावसामध्ये त्या भाज्या कशा येत असतील म्हणून त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्याचे नंतर आपण वेगवेगळे अर्थ पण लोकांनी लावले. त्यांनी एक श्लोक सांगितला, अशाकभुक्त रोगमुक्त, म्हणजे जो भाज्या खात नाही तो रोगमुक्त राहील. पण त्याला भाज्या एवढ्या काळजीपूर्वक करायची यंत्रणाच नव्हती ना. आता तुम्ही ज्या पद्धतीने भाज्या निवडत असाल, स्वच्छता करत असाल, परचेस पद्धत निवडणं म्हणतोय मी, पालक निवडणं नाही बोलत, परचेस करताना असं निवडणं असेल हे जे काही करता, तर त्याप्रमाणे त्यांनी ते त्यावेळेला त्यांना त्या फ्रेश फूड टिकवण्याच्या सोयी नसल्यामुळं त्यांनी त्याच्यावर जास्त भर दिलेला होता की तुम्ही ते जास्तीत जास्त फ्रेश खा. मग मी नेहमी हॉस्टेल मधल्या मुलांच्या बद्दल नेहमी म्हणतो की मग आई त्यांना लाडू करून देते, तो मेसच खातो ना, मग ते असंच होतंय त्याला. सगळ्या आयांना मुलं हॉस्टेलला राहण्याची काळजी असते. म्हणतो की जगातलं असलं एकही गाव मला असं माहित नाहीये की ज्याच्यामध्ये ग्रीन सॅलड आणि फळं मिळणार. म्हणजे हॉस्टेलवाल्या मुलांनी त्या मला मेसचं खायला लागतं ही तक्रार अजिबात करण्याची गरज नाही. त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की जर माझं आरोग्य चांगलं राहायचं असेल, बरोबर आहे. म्हणजे मी तरुण मुलांना सांगतो, म्हणजे मुलांना त्या वयामध्ये ते एक अपोजिट सेक्स अट्रॅक्शन वगैरे असतं ना, म्हणजे अरे तुला चांगलं दिसायचं तर तुला खाणं चांगलं पाहिजे, सौंदर्य येणार आहे आतनं तुला. तर त्याच्याकरता गाजर, बीट, मुळा, काकडी, कोबी, फ्लावर जे काही सॅलड्स असतील तर ते जेवढी तुम्ही जास्त खाल, जेवढे फ्रुट्स जास्त खाल, ते फ्रेश खाल आणि त्याच्यामध्ये ते फ्रेश कट असायला पाहिजे. सॅलड्स आहेत म्हणजे कधीतरी आईनं कापून ठेवलेले असतात, मागं लागून 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 पटलेले असतात, ऑक्सिडेशन त्याचं होऊन जातं, फ्रीवर ठेवले असतात.
या कट सॅलड्सना काही अर्थ नाहीये. ते कापायचे की लगेच खायचे. त्याच्याकरता 2 भाग त्यांनी सांगितले की सगळे विथ स्किन खा, सालासकट खा. बरोबर. आपली स्किन चांगली राहायची तर त्याच्या स्किन मधलं न्यूट्रिएंट्स आपल्याला लागतात. किंवा काकडीचे कधीही सालं काढू नका, बीट कधी हे करू नका, चांगला चोळून मोळून स्वच्छ धुवा, धुण्याला काही प्रश्न नाहीये. पण तुम्ही तसं खा. फ्रुट सुद्धा जेवढं सफरचंद असेल, चिक्कू असेल, आणि डाळिंबाची साल नाही खा म्हणा. आम्ही औषधात काय वापरायचं, आपण डाळिंबाची साल औषधामध्ये वापरणार आहोत. परंतु जे तुम्ही खाऊ शकता अशा साली जर का तुम्ही खाल्ल्यात तर त्याचा जास्त चांगला उपयोग आहे. तर ही तक्रार नको की मला फ्रेश, आता हॉस्टेलचे मुलं झाल्यानंतर मग घरातलं कुणी करणं चुकीचंच आहे की मला सॅलड नको. आणि काहीच नाही अगदी तर एखाद्या खेडेगावात असतात जिथं खूप अजूनही काही दळणवळणाच्या सुविधा नाहीयेत तर तिथं मुगाचे मोड तर आपण रोज आणू शकतो. ते फ्रेश फूड का होईना पण त्यांनी सॅलड म्हणून खावं. बरोबर. ऍब्सोल्युटली, व्हेरी गुड, व्हेरी इंटरेस्टिंग. पण ह्यात सगळ्या ह्याच्यामध्ये विथ किचन जिनी ॲज डॉक्टर सेड की ते त्यावेळेला तसं फ्रेश खातोय. पण आत्ताच्या घडीमध्ये आपण काय करतो तर आठवड्याभर फ्रीज ची जी साईज आता वाढत 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 चालली, जवळपास गोदरेजचं कपाट झालंय ते. तेवढ्या ह्याच्यामध्ये आणून 10-15 दिवसाचं फ्रीज त्याच्यामध्ये नाही तोही त्याच्यामुळे त्याचप्रमाणे वाढत असावं. पण व्हॉट वी डू इज आपण आणतो आणि सगळं डंप करून ठेवतो आणि म्हणजे आहे आता 10-12 दिवस मला जायची गरज नाही. आणि अल्टिमेटली त्याचा यूज काय होतो, त्याचं काहीच होतं. आणि ऍज यू सेड ते तसंच मग ते ऑक्सिडायझेशन होतं, ते खराब होतं. आणि बाय द टाइम यू इट, मी कापून ऑर्गनायझेशन मागे कापून अगदी 10-12 दिवस मी सगळं करून ठेवलंय किंवा मी ते फ्रीज करून ठेवलंय. तर हाऊ मच न्यूट्रिएंट्स यू आर गेटिंग आउट ऑफ इट. तर त्याचा एक अत्यंत छान तोड किचन जिनी किंवा श्वेता तुमच्या कंपनीने ह्याचा दिलेला आहे. डेफिनेटली त्याच्या पाठी फ्रेश फूड इनटेक हाच एक व्ह्यू पॉइंट होता. एक्झॅक्टली. सो आता जेव्हा आता लवकरच आपले सॅलडचे सबस्क्रिप्शन लॉन्च होतात, सो त्याच्यामध्ये पण आम्ही हे करतोय की एव्हरी डे डिलिव्हरी असणार आहे. कारण का ती फ्रेशच जायला पाहिजे. पण तुमच्या मिड डेचा स्नॅकचा आम्ही रिझॉल्व्ह करणार आहे, का तुम्ही ऍज अ मील म्हणून पण घेणार असाल तर तसंही तुम्ही करू शकता. पण तेच आहे की ते लवकरच खाल्लं पाहिजे कारण त्याच्यामध्ये जास्त कट इन्ग्रेडियंट्स असणार आहेत. आपल्या भाज्या आणि ह्या ज्या असतील तर त्या पण त्याच्यामध्ये पण अगेन आपण लोकल जेवढं यूज करू शकतो तर तो एक हे आहे पॉइंट आहे की आपण म्हणजे मग त्याच्यामध्ये आपले बार्ले आहे की जे आता हळूहळू मागे पडत चालले, लोकांना माहितच नाहीये आता ऑलमोस्ट, राईट. सो त्याचं ऍज अ सॅलड म्हणून किंवा वरी जे आपले काइंड ऑफ सुपर फूड आता लोक म्हणतात त्याला, पण वरीचा भात म्हणलं की नको म्हणतात लोक, राईट. सो मी ते ऍज अ सॅलड म्हणून ते इंट्रोड्यूस करतोय. किंवा मसूर असतील की जे अगेन खूप छान हे आहे. पण आपल्या जनरली आता बाहेर गेल्यावर तुम्ही अख्खा मसूर खाल पण घरी जास्त तुम्ही वापरत नाहीये. सो त्याचं पण भाज्यांपासून केलेलं सॅलड्स किंवा फ्रुट्सचे काही आहेत आपले पायनॅपल, पेरू आहे, सो त्याच्यापासूनचं सॅलड की अगेन जेवढे व्हरायटी आपण देऊ शकू सो तो विचार ठेवून आणि लोकल इन्ग्रेडियंट्स असं यूज करून ते त्या सॅलड्स किंवा स्नॅक्स वगैरे लॉन्च करायचं हे आहे. करेक्ट. कारण की भाज्या आय टोटली अंडरस्टँड की तुम्ही ज्या करून देता यू प्रोक्युअर राईटली की ते ऍज डॉक्टर सेड की तुम्ही कसे निवडताय भाज्या, कुठल्या त्या भाज्या चांगल्या आहेत की नाही आणि त्या कट करून परत त्या पद्धतीने ते स्वच्छ करून मिळत आहे. सो जो आपला वेळ जातो मोस्ट ऑफ द टाइम हाऊ यू कीप इट, आणल्यानंतर ज्या पद्धतीने धुवून ओलं ठेवलं किंवा तर ते खराब होऊन जातं. नाही तर मग ते लगेच वापरा जे वापरलं जात नाही. मग अशा वेळेला यू कीप इट जस्ट पॅक इट अँड यूज इट म्हणजे त्याचे न्यूट्रिएंट्स इंटॅक्ट राहतात. करेक्ट. ते इमिजिएटली जेव्हा आम्ही आमच्याकडे एक प्रोसेस आहे की अगेन ॲज डॉक्टर सेड की आम्ही मेक शुअर करतो की जर का कुठल्या याच्यावर डाग असतील, आता पावसाळ्यामुळे बऱ्याच पालेभाज्यांवर डाग किंवा ह्या गोष्टी असायच्या, सो त्यामुळे आम्ही घ्यायचोच नाही. आमच्या कस्टमर्सना फोन करून सांगायचो की तुम्हाला रिप्लेसमेंट काय देऊ शकतो, त्या पद्धतीने ती अरेंज करायचो. आणि जेवढी भाजी मला रिक्वायर्ड आहे तेवढीच मी एव्हरी डे प्रोक्युअर करते. आमच्याकडे आता 40 पेक्षा जास्त भाज्यांचे ऑप्शन्स आहेत. पण आम्ही आमच्या भाज्यांचा जो आमचा वेंडर आहे त्याच्याबरोबर हेच सांगितलेलं आहे की
की मला जशी ऑर्डर असेल त्याप्रमाणेच मी घेईन. Correct. एखाद्या दिवशी प्रत्येक रोज मला 40 भाज्यांची नसेल, कधी कधी काही भाज्या थोड्याशाच लागतील, Correct. पण मी तेवढीच घेईन तुझ्याकडून. Perfect. कारण मला ती फ्रीज मध्ये 5 किलो आज स्वस्त आहे म्हणून आणून ठेवायची Absolutely. आणि ती 4 दिवसांनी तुम्हाला द्यायची, असं म्हणजे तो आमचा हे आहे, फोकस आहे की ते कधीच करायचं नाही. Okay. काइंड ऑफ डूज अँड डोंट्स मध्ये हे डोंट मध्ये आहे की ते करायचं नाही, की एव्हरी डे फ्रेश आलेली भाजीच आपण घ्यायची आणि मग जी चांगली असेल त्याप्रमाणे ती निवडून पहिल्यांदा धुवून स्वच्छ मग ती कट किंवा निवडली जाते. आणि आमच्याकडे एक स्पिनर आहे, व्हेजिटेबल स्पिनर, की ज्यातनं ते एक्सेस वॉटर पूर्ण काढून टाकतं धुतल्यानंतरचं. आणि मग त्यामुळे त्याचा फ्रेशनेस आणि हे राहतो. कारण आपल्या पालेभाज्यांमध्ये बऱ्याचदा पाणी मारलेलं पण असतं आणि त्यामुळे ती 90% वासायला तसंच लागतं. असतं की ते अगदी फ्रेश राहण्यासाठी एवढं पाणी एक्झॅक्टली, करेक्ट करेक्ट. म्हणजे मला मी बोलतो हो, absolutely. म्हणजे ह्याच्यामध्ये मला नेहमी असं वाटायचं लहान असताना की ते गवळी दुधात पाणी घालतात किंवा आजकाल ते दूध खूप भेसळयुक्त येतं, म्हणून आपण गाय म्हैस पाळू शकत नाही ना. Absolutely. बरोबर. बरोबर आहे. Absolutely. मग आपण आईकडनं का अपेक्षा करतो की तिनंच त्या सगळ्या भाज्या करायला पाहिजे. करेक्ट. आणि मग त्या स्वयंपाकघरात गेल्यानंतर खरं वाटतं की जेनी स्वयंपाकघरातच आहे, म्हणजे आरोग्याची जेनी खरं स्वयंपाकघरात आहे. Absolutely. किचन जेनी हे नाव जेनी आहे किचन ती- जेनी इतकं नाव छान दिलेलं आहे. Absolutely. की खरंच किचन मध्येच आहे. आणि आय रिअली अप्रिशिएट आणि रिअली कॉंग्रॅच्युलेट यू की ते खूप छान नाव दिलं आणि तसं कामही करताय तुम्ही. Really Absolutely, good. डॉक्टर. आणि तेच ते जसं ती म्हणते की हा जो प्रकार आहे दॅट इज ऍज पर टुडेज लाईफस्टाईल, आजची Correct. जीवनशैली. Correct. तर पण काय होतं की तरी पण लोक शेवटी वेळेनुसार वाटतं करा असं वेळ नाही म्हणून शेवटी मी ऑर्डरच केलं किंवा मी आता आहे तेच बटाटाच आहे तर रोज बटाटाच खातोय किंवा इझी आहे म्हणून ते करावं. सर मग तुम्हाला विचारायचंय की आत्ताच्या जीवनशैलीनुसार कसा आहार निवडावा लोकांनी टू कीप युअरसेल्फ हेल्दी. तुमचं काय हे आहे? स्वास्थ्य टिकवण्यासाठी. स्वास्थ्य टिकवण्यासाठी. बेसिकली माझं जसं तू त्या पुस्तकाचा उल्लेख केलास माझ्या रुचकर तरी पथ्यकर नावाचं ते पुस्तक आहे, त्यात आयुर्वेदातल्या सगळ्या पाककृती आहेत. म्हणजे तुम्ही प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टचं युट्यूब चॅनल गेलात तर सगळ्यात मॅक्झिमम व्ह्यूज त्या पाककृतींच्या सगळ्या माझ्या व्हिडिओ. आहारातनं आरोग्य हा भाग खूप महत्वाचा आहे. कारण त्यांनी असं म्हणलंय की तुम्ही जर आहार योग्य नाही पाळलात तर औषध घेऊन काही उपयोग नाही. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी श्वेताचा आता किचन जेनी बद्दल सांगितलं तर तसं तिला पण मी ह्या प्रश्नाचं उत्तर देताना मध्येच एक उपप्रश्न विचारेन तिला की मला वाटतंय की ती शाळेत जात असल्यापासून मी तिला ओळखतोय. बरोबर आहे. मग एक फॅमिली डॉक्टर जसा महत्वाचा असतो, म्हणजे ही मुलगी शाळेत जात असताना कशी होती, मग वयात आल्यावर कशी होती, मग हिला मुलगी झाल्यानंतर कशी होती, हे जर एकाच माणसाला माहिती असेल तसं तर तसं तुमच्या पोटाची काळजी घेणारी जर एकच व्यक्ती असेल तुला काय वाटतं फॅमिली डॉक्टरचं महत्व आहे ना आयुष्यामध्ये. मग तसं ते तिचं असणार आहे. आणि या ह्याच्यामध्ये हा जो लाईफस्टाईलचा भाग आहे ना तर या ह्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही पथ्य न पाळता जगू शकला पाहिजे असं माझं मत आहे. मी तुम्हाला आय एम नॉट हिअर टू टेल यू की तुम्ही पिझ्झा खाऊ नका, बर्गर खाऊ नका, काही करू नका. आणि असं नाही की ते खाल्ल्यामुळं माझ्याकडे जास्त पेशंट येतात म्हणून असं सांगत नाही. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करा. ते किती खायचं प्रमाण. बरोबर. आणि टुडे आय वॉन्ट टू ईट पिझ्झा आणि टुडे आय हॅव टू ईट पिझ्झा. वॉन्ट आणि हॅव मधला फरक लाईफस्टाईल मध्ये लक्षात ठेवा. वाव, सच अ इंटरेस्टिंग थिंग ना. म्हणजे एक प्रकारचं तो एडिक्शनचाच प्रकार की नाही मला हवंय ते मला खायचंय, मला खायचं. तुम्ही एन्जॉय करा. आणि प्रत्येक गोष्टीचं अगदी आपल्या जुन्या ह्याच्यापासून परंपरांपासून बघितलं तर आपण काय करतो, समजा श्रावणामध्ये ते सत्याची पूजा करतात, त्याला काय म्हणतो चुकलं असेल तर बाबा क्षमा कर. तर तसं आज पिझ्झा खाल्ला ना उद्या सकाळी 2 सॅलडच्या डिश मागवा. टू डिटॉक्सिफाय. त्याला अँटीडोट्स करा. फक्त त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण नको त्या ठिकाणी आर्थिक विचार करतो. म्हणजे देशी गाईचं शुद्ध तूप, ते खरं कोण देतं कोण नाही हे मी नाही सांगणार. तुम्हाला ते कळेल. अगदी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा खूप चांगलं तूप मिळतं आजकाल देशी गाईचं, परंतु ते 2,500 रुपये किलो आहे. तो लगेच त्यांनी डोळे कसे हेच यू टेल मी की समजा तुमच्या कॉर्पोरेट मध्ये जर फक्त 4 जणांची जर एक वीकेंड पार्टी झाली, डेफिनेटली मोर दॅन दॅट, वे मोर दॅन दॅट. आता माझा मुलगा पण डॉक्टर आहे, तो सगळं प्रॉडक्टचं हे बघत असतो, माझी मुलगी कॉस्मेटिक्सचं हे करत असते. आम्ही तिघंही देशी गाईचं साजूक तूप खातो. अर्धा किलोची बरणी सुद्धा महिन्याभरात संपत नाही.
पण बरोबर ते आहे. एका कमीच कॉर्पोरेट काय आजकाल 4 मित्र जाऊन बसले शनिवारी संध्याकाळी तर 2,500 रुपयात काय होतं. काहीच नाही. मग काहीच त्याचं नाही. ते अनहेल्दी तुम्ही करायला तुमच्याकडे तयार पैसे असतो. असतात. बरोबर. पण 2,500 रुपये किलो देशी गाईचं तूप म्हणलं की डोळे असे होतात. Actually. खरं, आणि त्यामुळे ही तर खूप स्वस्त देते सगळं. चूज असं हेल्दी नाही- नाव. प्रॉब्लेम ऑफ चॉईस टू चूज हेल्दी. येस. Absolutely. त्याच्यामुळे लाईफस्टाईल मध्ये तुम्ही सगळं करा. मी असं म्हणणार नाही की शनिवारची वीकेंड पार्टी करू नका, हा? परंतु त्याला बाकीचे जे अँटीडोट्स आहेत तर तेही करा. म्हणजे ते जो फॅमिली डॉक्टरचा कन्सेप्ट होता तो बरोबर. डॉक्टर तुम्हाला ही बंधनं नाही घालत. तो म्हणतो की ठीक आहे तू ते मज्जा कर, हा? परंतु मग तुझ्या लिव्हर करता गोळ्या पण घे काहीतरी. Correct. तर प्रकृतीला जाऊन शरीर शुद्धी तरी डिटॉक्स तरी करून घे. ते Correct. काढून टाक जे Correct. साचलेलं आहे ते. अगदी. मग तू परत जायला मोकळा. Absolutely, म्हणजे absolutely. मला आठवतंय प्रशांत दामले कायम प्रकृतीला येतात ना, तर एकदा त्यांनी इथून गेल्यानंतर एक फेसबुकवर 4 ओळींची पोस्ट टाकली ती. 7 दिवस प्रकृतीला जाऊन आलो, आता दंगायला मोकळा. Absolutely. त्याला वडापाव आवडतो तर ते खाणार. प्रचंड फुडिंग. परंतु ते असं असायला पाहिजे. सो लाईफस्टाईलचं बॉदरेशन घेऊ नका. हं? पण त्याच्यामुळं तुम्हाला फॅटी लिव्हर झालं, तुम्हाला युरिक ऍसिड वाढतंय. आता युरिक ऍसिडची पण मगाशी प्रोटीनची याच्यात गंमत सांगायची राहिली. युरिक ऍसिड कोणालाही झालं की युरिक ऍसिड होऊ नये असं वाटलं की सांगतात प्रोटीन्स बंद करा. हो. नॉनव्हेज खाऊ नका, अंडी खाऊ नका, पनीर खाऊ नका, डाळी खाऊ नका. म्हणजे समजा एक माझा मित्र आहे कोल्हापूरला, तर त्याच्याकडे त्याचं एक आपण उदाहरण घेऊ. त्यांच्या घरामध्ये 7 दिवसातले 4 दिवस नॉनव्हेज असतं. एकदा फिश, एकदा मटण, एकदा चिकन, एकदा काहीतरी असं अंडी किंवा काहीतरी. 4 दिवस ते नॉनव्हेज खातात. वडापाव, भजी, मिसळ ह्याला काही तोटाच नाही. त्यांच्या घरात कोणालाही कोलेस्ट्रॉल झाले मी बघितलं नाही, कोणाला ट्रायग्लिसराइड्स वाढलेले नाहीये, कधी कोणाला युरिक ऍसिड होत नाही त्यांना. का हो? पण त्यांचा कारखाना चांगला. लाईफस्टाईल मध्ये तुम्ही जगत असताना तुम्ही लक्षात ठेवा इकडून काय घालता याला जेवढं महत्व आहे तेवढं ते आत गेल्यानंतर पचतंय कसं याला महत्व आहे. म्हणजे विवेकानंदांचं ते वाक्य आहे, खाल तसे विचार कराल. यात मी नेहमी एक ऍड करतो, ते खाल्लेलं पचवाल तसे विचार करा. पण इथून खाल्लेलं इथं जाऊन मग इथं जाणार आहे, कारण इथून इथं जाणार नाहीये. मध्ये पोट आहे तर त्याला विसरू नका तुम्ही. तर लाईफस्टाईल मध्ये करत असताना तुम्ही हे सगळं करा. आणि मोठा धोका काय आहे ह्याच्यामध्ये, आपण आता कोविडच्या काळामध्ये बघितलं, सगळ्यांना सगळे सांगत होते प्रोटीन्स भरपूर खा, त्यानं प्रतिकार क्षमता वाढते, त्यानं रोगाविरुद्ध लढायची ताकद येते. आधी एखाद्याला खूप दुर्धर काही आजार असेल तर त्याला प्रोटीनची 2-2 हजार रुपयाची इंजेक्शन दिली जाते. आणि म्हणजे खायला मिळतंय त्याला प्रोटीन खाणं. मग युरिक ऍसिडची जर तुम्ही डेफिनेशन बघितली, तुम्ही सगळे गुगल करणारी मंडळी आहात, तुम्ही लगेच गुगल करून बघा की हाऊ युरिक ऍसिड मॅन्युफॅक्चर्ड इन युअर बॉडी. त्याचं येतं प्रोटीनचं मेटाबॉलिझम न झाल्यामुळे युरिक ऍसिड. म्हणजे मला ते पचवता येत नाहीये म्हणून प्रोटीन बंद करा. अच्छा. मग प्रोटीनचा पचवण्याशी संबंध आहे, मेटाबॉलिझमशी संबंध आहे. जर तुमचं मेटाबॉलिझम चांगलं असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे समजा आपण एक अंड्याचं उदाहरण घेऊ, अंड्यातलं प्रोटीन उत्तम असतात. आपण जिथून जो पदार्थ वापरला गेला तो बघितला तर अंड ब्रेकफास्टला खाणं ही खरी इंग्रजांची पद्धत. परंतु ते कधी त्याच्यामध्ये कांदा लसणीचा मसाला, काय हे घालून, काय कांदा टोमॅटो घालून त्याचा मसाला ऑमलेट मिरच्या घालून नव्हते करत. ते बॉइल्ड एग आणि त्याच्यावर ब्लॅक पेपरची पावडर, काळी मिरी ही अतिशय उत्तम पाचक आहे. तुम्ही प्रोटीन्स बरोबर काळी मिरी खा, तुमचे प्रोटीन पचून जातं. इथं हा फॅमिली डॉक्टर तुम्हाला लागतो की त्याच्याकरता तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज नाही युरिक ऍसिड साठी. पण तुम्ही प्रोटीन जर प्रॉपर पचवत राहिला तर तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहील. आता कोविड येऊन गेला, पुढे काहीतरी टोविड येईल तर त्याला काय परत घाबरून जाणार का? पचून अंगी लावून ठेवा प्रोटीन्स, म्हणजे काही होणार नाही. त्यामुळे आय गेस दॅट्स द थिंग, यु नो, इम्पल्सिव्ह इटिंग जे आपण म्हणतो अशामुळे जे वाढतं किंवा अनप्लॅन्ड, की मला आज जसं तुम्ही म्हणाला आज मला पिझ्झाच खावासा वाटतो, डब्बा आहे पण मला पिझ्झा खायचा आहे म्हणून मी एक पिझ्झा ऑर्डर केलाय. सो ही जे इम्पल्सिव्ह इटिंग आहे त्याच्यामुळे बॉडी डिसऑर्डर्स जे झालेत, लाईफस्टाईल डिसीजेस जे आता फार प्रिव्हेलंट आहेत, डायबिटीस आय नो इट्स अ बिग थिंग, पण ते आता इतका प्रिव्हेलंट आहे. तो ह्याचा परिणाम कसा आहे आयुर्वेदात, ह्याचं काही महत्व आहे की आपण त्याला कसं बीट करू शकतो? ह्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणलात की इम्पल्सिव्ह इटिंग असावं की प्लॅन्ड असावं. समजा असं समजूयात की एखाद्या ऑफिसमध्ये यांच्यावर जबाबदारी आहे की तिथं जे काही सगळं रेस्टॉरंट आहे स्टाफ साठीचं तर त्याचंही करायचं.
तर तिथं त्या बरोबर त्याला प्लॅनर देणार, वीकली प्लॅनर, मंथली ते रिपीट होऊ नयेत ते पदार्थ, त्या सगळ्याची काळजी तिथे प्रोफेशनली दिली जाते, त्याचे आपल्याला सॅलरी मिळते. ऍब्सोल्युटली. पण घरामध्ये उद्या सकाळी काय करणार आहे उठल्यावर बघू, आयत्यावर सुचेल ते करू, ज्यावेळेला सुचेल. असं ते असतं. तर तसं प्लीज नसावं. आणि त्याच्यामध्ये जे सुरुवातीपासून तुम्ही ऐकत आलाय, तुमची जन्मतारीख, तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांची जन्मतारीख, तुमचे स्वभाव, तुम्ही रागीट आहात, काळजी करणारे आहात, तुम्ही किती ब्रेन वर्क करता, तुम्ही किती एसी मध्ये राहता, आत्ता ऋतू कुठला चालू आहे, आज पाऊस पडतोय का ऊन पडलेलं आहे, त्याप्रमाणे तुमची चटणी किती टाकायची ते ठरलेलं पाहिजे. माझा सांबार लोकांनी करून खाल्ला पाहिजे, बरोबर आहे, परंतु तो ते खाऊन ऑक्टोबर हीट मध्ये जाणार आहे. त्याचा त्रास नाही झाला आज पाहिजे. त्याला ताक जास्त गरजेचं आहे. तुम्हाला चव आणायची तर तुम्ही ताकाला आलं लावणं आणि उसळीला आल्याचं वाटण लावणं, यात फरक आहे ना. तर एवढा जर प्लॅन तुमच्या डोक्यामध्ये असेल की माझ्या घरच्या माणसांची प्रकृती कशी आहे, ज्या निसर्गात मी राहते ते कसं आहे, आणि माझं प्रोफेशनल लाईफ कसं आहे, मी कशा पद्धतीने राहतोय, आणि तुम्ही जर त्या पद्धतीने जर का प्लॅन केलं तर ते अगदी सोपं, सुटसुटीत आणि वेल प्लॅन छान होईल. ऍब्सोल्युटली. आणि हे प्लॅनिंग करण्यासाठी किचन हिनी डेफिनेटली इज हेल्पिंग आउट. आय गेस इट इज समथिंग विच इज आस्किंग यू टू डू प्री प्लॅनिंग. की जसे डॉक्टर म्हणाले, अगदी असं नाही झालं पाहिजे की सकाळी उठून बघू की मी नाश्त्याला काय करणार, जेवायला काय करणार. त्याने काय होतं, जे आहे त्यात केलं जातं, आणि मग त्यावेळेला न्यूट्रिशनची किंवा जसं तुम्ही म्हणता ऋतूची किंवा जे काय, त्यात तो विचार नाही केला जात. काय अवेलेबल आहे तेवढ्यातल्या तेवढ्यात पोट भरलं जातं की नाही ह्याचा विचार केला जातो. मग अशा वेळेला यू डेफिनेटली हॅव थॉट ओव्हर इट की तुम्ही कसं प्लॅन करा, ते फ्रेश कसं राहतंय आणि तुम्हाला त्यावेळेला त्या गोष्टी मिळतायत की नाही. बरोबर. आणि ऍक्च्युली आपल्याला कसं होतं ना, की सर म्हणाले तसं की आपल्याला बऱ्याचदा संध्याकाळी असं एवढा कंटाळा आलेला असतो, मग आता काय करायचं, राईट, की आता आपण बरेच जण वर्क फ्रॉम होम करतात, मग दिवसभर मी कॉलवरच आहे, मग संध्याकाळी माझ्यामध्ये एनर्जीच नाहीये की पुन्हा मी किचन मध्ये जाऊन तेवढा वेळ स्पेंड करून हे करावं. आणि आपलं प्लॅनिंग जसं आपण म्हणतो की इट्स अ डिसिप्लिन, इट्स अ पार्ट ऑफ अ डिसिप्लिन. पण हे जेव्हा आम्ही स्वतः जेव्हा करत होतो की नाही, आपण प्लॅन करून पूर्ण वीक आम्ही म्हणजे फॉर अ इयर, आम्ही जेव्हा ही आयडियावर वर्क करत होतो, फॉर अ इयर वी हॅड स्टॉप कम्प्लिटली एनी पॅकेज फूड. आणि मग पूर्ण घर म्हणजे असं प्लॅनिंग करूनच मग त्यामुळे करावं लागायचं प्रत्येक गोष्ट. पण मग त्याच्यामध्ये बऱ्यापैकी एनर्जी आपली जाते की आधी एवढं सगळं प्लॅन करून ते आणून ठेवणं, तेवढे सगळे इन्ग्रेडियंट्स. पण आता आपल्याला फोनच्या क्लिकवर ते होणार की तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही प्लॅन करा की हो मला आता पुलाव बनवायचा आहे मुलांसाठी, किंवा इव्हन दलिया उपमा, त्याच्यामध्ये मी भाज्या घालू शकते. तर आपल्याकडे पुलाव कॉम्बो आहे, तुम्ही म्हणाल तर सांबार आहे, तर सांबारसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्यांचा एक कॉम्बो आहे. कॉम्बो इज अ व्हेरी गुड थिंग. कारण की अल्टिमेटली जसं तुम्ही डॉक्टर म्हणा, वाटतंय मला पण लागणार आहे प्रत्येक समज 4-5 भाज्या त्याच्यात लागणार, मी किती घेणार, घेऊन किती कमी घेणार, आणि अल्टिमेटली मध्ये जास्त केलं जातं आणि यू आर इटिंग इट फॉर अ लॉंग टाइम अँड अल्टिमेटली इट गोज इन द डस्टबिन. आणि तिथे यांचे कुठले कॉम्बो तुम्ही बघाल तर आपण त्याला षड्रस म्हणतो की षड्रसात्मक आहार असावा, साहीच्या साही रस त्यात आले असावे, म्हणून ते स्पेसिफिक कॉम्बो आहे. म्हणून ते कॉम्बो म्हणजे काय त्यांची योजना आहे की सांबार मध्ये एवढाच ते का जायला तेवढ्याच क्वांटिटीत तेवढ्या भाज्या साहीच्या साही रस त्यात येतात, आपण घरी उपलब्ध ह्याच्यातनं करतो त्यावेळेला मग ते मिळत किंवा म्हणजे ऑथेंटिक नाही मिळत असं म्हणतो बऱ्याचदा आपण. सो मग त्यामुळे मग तसे काही कॉम्बोज हे केलेले आहेत की गृहिणी आता किंवा वर्किंग वुमन ऑर इव्हन द मेन हु आर लव्ह टू कुक, राईट, हा मी या आठवड्याला पावभाजी करणार आहे, तर पावभाजीच्या तेवढ्याच पोर्शन मध्ये तुम्हाला भाज्या मिळणार. ऍक्च्युली यू सेड राईट, कारण नाव किचन इज नॉट ओनली लिमिटेड टू वुमेन. फ्रॉम कोविड ऑनवर्ड्स ऑल्सो, आता जी लाईफस्टाईल आहे, एव्हरीबडी इज डुईंग इक्वली, मेल इन द हाऊस, इवन किड्स इन द हाऊस नो व्हॉट टू मेक थँक्स टू इंटरनेट अँड ऑल द फूड व्हिडिओज अँड द कोविड टाइम वी गॉट. सगळ्यांनी अगदी सर्च करून कसं काय घरी बनवायचं हे सगळं करू लागले. नाव थँकफुली पीपल वॉन्ट टू ट्राय द रेसिपीज इन्स्टेड ऑफ गोईंग अँड आस्किंग हिम अँड ऑर्डरिंग आउटसाइड किंवा ते बनवलं जाते. पण मग अगेन तोच प्रॉब्लेम होतो. आता तेव्हा वेळ होता, आता वेळ नाहीये, मग वाटू नाही. मग त्याला सोल्युशन इज दिस डेफिनेटली, ज्यांनी घरी खाल्लं जाईल.
जसं तुम्ही म्हणालात सगळे रस त्याच्यात राहतील, ऍट द सेम टाइम यू आर कुकिंग हेल्दी विथ न्यूट्रिशन विच इज गोइंग इन युअर स्टमक टू डू राईट थिंग्स. कुकिंग स्पेसिफिकली वोंट टेक दॅट मच टाइम, प्रेप टेक्स मोर टाइम. आपण जेव्हा एखादा कुकिंग व्हिडिओ बघतो तर त्याच्यामध्ये खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण कुकिंग प्रेप इज अ 30 मिनिट 45 मिनिट्स आणि कुकिंग इज ऍक्च्युअली 10-15 म्हणजे राईट. सो त्याच्यामुळे तुमची जर काही प्रेप वर्क तयार असेल तर तुम्ही ते डिफरंट पण करू शकता. सो नो काइंड ऑफ थॉट होता की नाही ह्याच्या दृष्टीने आपण ते पण देऊ शकतो ह्या गोष्टी. सो मोर दॅन अराउंड 50 ॲडॉन्स आपण आता इंट्रोड्यूस केलेले आहेत की ज्याच्यामध्ये मग इव्हन तुमच्या खोवलेलं खोबरं असेल, शेंगदाण्याचं कूट असेल, की ज्या बेसिक गोष्टी आहेत पण त्या लागतात आपल्याला किचनमध्ये आणि त्या असाव्यात किचनमध्ये, किंवा इव्हन किसलेलं आपलं सुकं खोबरं असेल. सो त्या सगळ्या गोष्टींपासून किंवा चाटच्या ज्या चटणीज आहेत, ऑथेंटिक चटणीज अगेन विदाउट एनी प्रिझर्वेटिव्स, ह्या पण बनवलेल्या अगेन फ्रेश तुम्हाला मिळतात. सो त्याप्रमाणे तुम्ही त्या घेऊ शकता आणि आपल्या ह्याच्यामध्ये जेवणामध्ये वापरू शकता. खूप छान. म्हणजे आता ही पुण्याला असते म्हणून खूप वाईट वाटतंय मला. तिथे सातारा असते तर बरं झालं असतं, पण तुला पण माहितीये की प्रकृती रिसॉर्टला येऊन पंचकर्म करणाऱ्यांपैकी मोठा सगळा एक स्ट्राटा आहे तो सगळा पुण्यात नाही. ह्या सगळ्या लोकांचा मला नेहमी प्रश्न असतो की आता सगळं तुम्ही आता एवढं सगळं डिटॉक्स केलं, आता जाऊन पुन्हा आम्ही जर काही ते ऑर्डर करून घरपोच डिलिव्हरी मागितली तर समजा काय एखाद्याला बटर चिकन मागवेल, एखादा पनीरचं काहीतरी टिक्का मसाला वापरेल, त्याला 100% माहिती असतं का याची जी काही ग्रेव्ही आहे ती 8 दिवसापूर्वीच मला फ्रेश मिळणार नाहीये. मग तुम्ही एवढं सगळं करून काय उपयोग, मला चॉईस नाहीये. तर हा चॉईस, हा परफेक्ट चॉईस आहे अल्टिमेटली. ॲज व्हॉट डॉक्टर सेड की तुम्हाला एक प्रॉपर डिटॉक्सिफिकेशनची जी गरज आहे, जी तुम्ही येऊन तुमची लाईफस्टाईल थांबवून हेक्टिक यू कम अँड यू ऍक्च्युअली डिटॉक्स युअर बॉडी अँड युअर माइंड, ॲज वी सेड दोन्ही आहे. सो वेन यू डू दॅट अल्टिमेटली यू कॅनॉट स्टे देअर फॉर एव्हर. ओके, तुम्ही आयुष्यभर तर राहू शकणार नाही. यू कॅनॉट कीप डिटॉक्सिफाईंग ऑल द टाइम. सो यू हॅव टू गो बॅक टू गेट मोर टॉक्सिन्स. बट अशा वेळेला मग तुम्ही ती लाईफस्टाईल कशी मेंटेन करावी. काय होतं, आपण गेल्यावर 5-6 दिवस करतो उत्साहाने, मग अल्टिमेटली परत मला वेळच नाही, आता कोण जाणार, आता कसं करणार. तर मग अशा वेळेला डेफिनेटली a brand like Kitchen Genie, not just vegetables and those add-ons, but there are also very healthy salads which are as per Indian taste buds. म्हणजे जसं आपण म्हणतो आजकाल सॅलड आपण कुठेही गेलो, हॉटेलमध्ये जरी गेले 2-3 एक सीझर सॅलड, ग्रीक सॅलड आणि ह्या 2-3 लावलेले आणि तीच टेस्ट. तर ते तुम्ही कधी आयुष्यभर तर खाऊ शकत. तुम्हाला शेवटी वी आर इंडियन, वी वॉन्ट टू हॅव अवर टेस्ट बड्स. आम्हाला थोडं तिखट मिठाचा हवं. करेक्ट. त्यामुळे मग ते असण्यासाठी व्हॉट यू गाईज हॅव प्रिपेअर्ड, a chef on board, a nutritionist on board have made these salads and snacks for that matter. अगदी चहा कॉफी बरोबर एक छान मस्त एखादं बिस्किट घ्यावं म्हणून अल्टिमेटली मैद्याचं बिस्किट, साखरेने भरलेलं क्रीम भरून जे आपण खातो त्याच्या ऐवजी प्रॉपर साजूक तुपात, ॲज डॉक्टर सेड, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव दॅट इन्स्टेड ऑफ डालडा. नो प्रेझर्वेटिव्ह आणि नाचणी किंवा प्रॉपर नट्स किंवा गहू ह्या पद्धतीचे वापरून जे कुकीज आणि जे केलेले ते वापरलं जाणं गरजेचं आहे. विच किचन जिनी इज कमिंग टू युअर डोरस्टेप टू डू दॅट. सो वेन यू बॅलन्स युअर body, you detoxify, you come back and you keep this maintained with your modern lifestyle. Correct. त्यामुळे पण हे करत असतानाही लॉट ऑफ पीपल आर स्टील फाइंडिंग डिफरंट ट्रेंड्स ऑफ डाएट. मग त्यांचं म्हणणं आता मी डिटॉक्सिफाय केलं, आता मी हे डाएट फॉलो करतो. तर डॉक्टर, आयुर्वेदानुसार एक व्हॉट इज युअर विजन टुवर्ड्स दिस न्यू डिफरंट ट्रेंड्स. म्हणजे आज मी कीटोच करतेय, आज मी फलानाच करते, आज मी इंटरमिडिएट फास्टिंगच करते. मग अशा बाबतीत तुमचं काय व्ह्यू आहे, हाऊ विल दॅट अफेक्ट. 2 गोष्टी मला असं नेहमी वाटतात की एक, समजा तुम्हाला वेट लॉस आणि फिगर चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला डाएट प्लॅन करायचा आहे, तर तो असा असायला हवा की जो तुम्ही आयुष्यभर करू शकाल. लाईफस्टाईल. यू शुड एन्जॉय दॅट डाएट प्लॅन की मी एवढ्या दिवसापुरतं कीटो करते आणि मग परत नॉर्मल खाते असं नसतं. एक भाग. दुसरा भाग असा आहे की म्हणजे ते बऱ्याच वेळा असं म्हणतात ना की सून काय दर 2 तासाला स्वयंपाक करणारी आणावी आणि मुलगी दिवसात 2दाच खातात त्यांच्याकडे द्यावी. असलं काहीतरी विचार करण्यापेक्षा माझ्याकरता काय गरजेचं आहे,
तुम्ही स्वतःला जेवढे ओळखता ना तेवढा तुमचा डॉक्टर पण तुम्हाला नाही ओळखत. बरोबर. तुम्ही जेवताना किती पाणी पिता, ते पाणी पिल्यावर तुम्हाला पोट डब्ब नाही होत हे तुम्हीच सांगू शकता. बरोबर. जेवल्यानंतर 1 तासाने तुम्हाला भरपूर तहान लागते हे तुमचं तुम्हाला माहिती असतं. बॉडी टेल्स यू. हा, शरीर ते जिवंत शरीर आहे हे तुम्हाला सांगत असतं. मग तुम्ही स्वतःकडे बघायला शिका बरोबर. बाहेरच्या ट्रेंड्स कडे जाण्यापेक्षा. आणि जे एकदा ठरवाल ना ते आयुष्यभर तुम्ही करू शकला पाहिजे. हा भाग आहे. आणि त्यातला आयुर्वेदाचा किंवा किचन जेली जसं त्या पदार्थांवर काही संस्कार करते आणि मफिन्स बनवते काही हे करते, तर आयुर्वेदानं या ट्रेंड्स बद्दल असं सांगितलेलं आहे की संस्कारो ही गुणांतरधान. म्हणजे बऱ्याच वेळेला एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून मला नॉनव्हेज बद्दल प्रश्न येतात की मग आयुर्वेदात नॉनव्हेज खाणं चालेल का नाही. ते तुमचं औषध घ्यायचं होतं पण म्हणलं की आता श्रावण सुरू झाल्यावरच यावं तुमच्याकडे, पण तुम्ही मला बंद सांगा. असं काही नाही. तुमच्या जीवनात जे जे काही तुम्ही करता ना ते सगळं आयुर्वेदात लिहिलेलं आहे. ओके. फिश कसा खायचा लिहिला आहे, चिकनचा कोणत्या पार्टचा काय गुणधर्म आहे, ओ मेल चिकन खाल्लं तर काय, फिमेल चिकन खाल्लं तर काय, इतके बारकावे इंटरेस्टिंग. आय एम प्रिटी शुअर हे कोणी मी कधीच ऐकलं माझ्या नसलं. पुस्तकात आहे हे. कारण की आयुर्वेद म्हटलं की लोक म्हणणार की एक टिपिकल तेवढंच ते खायचं आणि हे नाही खायचं आणि पथ्य इज इक्वल टू आयुर्वेद. त्याच्यामुळे तुम्ही जे पदार्थ करता तर त्याच्यामुळे मी चिकन मटनचं का उदाहरण घेतलं, ते पचायला जड आहे म्हणून. तसंच मी पुरणपोळीचं पण उदाहरण घेणार आहे. परंतु हे चिकन मटन मॅरिनेट करून त्याच्यावर जे काही सगळे मसाले लावले जातात, पाचक म्हणू आपण त्याला, हे सगळे मसाले पाचक आहेत आयुर्वेदाच्या दृष्टीनं, तर ते पचायला खूप हलकं केलं जातं. पुरणपोळी करण्याची सुद्धा जी खरी पद्धत आहे त्याच्यामध्ये माणशी 2 चमचे एरंडे पुरणपोळीत घातलं जातं. कॅस्टर ऑइल. मूळ जे काही असे काय महाराष्ट्रीयन्स आहेत ना, तर त्यांच्या घरामध्ये तुम्ही सणासुदीला केली आणि पुरणपोळी बघा, त्या पुरणपोळीनं तुम्हाला कधी पित्त होत नाही. त्याच्यावरची कटाची आमटी, एखाद्या जत्रेतल्या मटणाचा रस्ता मागं पडेल इतकी झणझणीत असते कटाची आमटी, पण त्यांना कधी पित्त नाही होत, त्यांना कधी कॉन्स्टिपेशन नाही होत. कारण संस्कारो ही गुणांतरधान. गुणांमध्ये जर अंतर्धान पावायचं असेल, ते गुण बदलायचे असतील तर त्याच्यावर योग्य संस्कार करणं गरजेचं आहे. आणि त्या शब्दामध्ये किती खोल विचार केला बघा ह्या ट्रेंड्स मध्ये, की तुम्ही काय खाता ते जर त्याच्यावर संस्कार करून खायचं. समजा पनीर खायचे, ते पण मॅरिनेट केलेलं येतं बघा, तर ते मॅरिनेट केलेलं पनीर असेल तर आपोआपच तुम्हाला ते पचायला हलकं होऊन जाणार. तुम्ही तांदळाची पिठी ज्या वेळेला करता तेव्हा तांदूळ आधी धुता, मग ते वाळवता, मग पीठ करता. का? संस्कार. त्याच्यामध्ये पचायला हलकं होतं, इझी तयार होतं त्याचं. त्याच्यामुळं तुम्ही हे पदार्थ बनवत असताना त्याचा जो भाग आहे त्याच्याबरोबर त्यांनी एक सांगितला संस्कार, तो म्हणजे मी नेहमी सगळ्या घरांमध्ये गेल्यानंतर प्रश्न विचारतो की का हो, वहिनींच्या सासरचे लोक चांगले आले की स्वयंपाक चांगला होतो, का माहेरचे आले की? आता स्वयंपाक करण्याची तर व्यक्ती एकटीच आहे, माहेरचे आल्यानंतर चव चांगली काय येते? कारण ते मनाचा संस्कार. आपल्याकडे जसं म्हणतात की घ्या ना थोडस अजून, असं म्हणून वाढणार, घ्या गिळा एकदा म्हणून वाढणार. फरक आहे ना. त्याच्यावर ज्या भावनेनं आपण देतो आणि त्याच्यावर तुम्ही बोलताना तुम्हाला भाव त्यातला जाणवला. यू टू गिव्ह गुड थिंग. तर त्याच्यामध्ये तो भाग खूप महत्वाचा असतो. इंटेन्शन तुमच्या जेवणात तुमच्या हाताद्वारे भावनाद्वारे येत आणि ते खाल्ल्यानंतर इट इफेक्ट्स युअर बॉडी. जसं डॉक्टरांनी एखादं औषध देत असताना मला एखादा पेशंट फोन कन्सल्टिंग, आता सगळ्या जगभरात पेशंट आहेत, सगळे लोक येऊ शकत नाही, फोन कन्सल्टिंग करतात. त्या डॉक्टर याचे किती चार्जेस होतील? डॉक्टर असल्यामुळे मी याला बरं होईल सांगू शकतो, मला किमती पाठ नाहीत ना, कारण मी किंमत बघून औषध देत नाहीये. हा जो भाव असतो, तर तसा स्वयंपाक करत असताना तो जर भाव असेल तर तुम्ही कुठल्याही ट्रेंडच्या मागे न लागता, जे भारतीय पद्धत आहे की पहिलं वरण भात, त्याच्यावर लिंबाची फोड, तुपाची धार, आणि हे केल्यानंतर जे लोक हेल्दी होते त्याच्यामध्ये आता हळदीनं तुमचे सगळे हे होणार आहेत, अँटीसेप्टिक पासून तुमचे कॅन्सर पर्यंतचे आजार थांबणार आहेत. कढीपत्त्यासारखं कोलेस्ट्रॉल कमी करणारं औषध नाही. कढीपत्त्यामध्ये जे मायक्रो कॅल्शियम आहे त्याचं ऍब्सॉर्प्शन इतकं फास्ट होतं की तुम्ही कढीपत्त्याची चटणी खाल्ली तर तुम्हाला सांधेदुखी, स्पॉन्डिलोसिस राहणारच नाही. बाळंतिणीला कमरेला बळकटी येऊन आपल्याला डिंकाचे लाडू करायचे. ते डिंकाचे लाडू जर त्या आपल्या महाराष्ट्रीय किंवा भारतीय पद्धतीनं जर तुम्ही करून ते डिंकाचे लाडू खाल्ले तर त्याला तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार नाही. पण त्यात मेथीचे दाणे भिजवून घातले जायचे, ते आपोआप पचनाचं काम करायचे. पण या पद्धतीनं जर तुम्ही ते जर तत्व पाळलं तर तुम्ही कुठल्याही ह्या
4 दिवस येणाऱ्या वाऱ्यांवर न वाहत जातात या ट्रेंड्सवर न वाहत जातात. मी वारा हा शब्द वापरण्याचं कारण असं की तो वात आलाय असं म्हणतो ना आपण. खाण्याचा वात नाही आला, हे दुखतोय तो वात आहे, गुडघा दुखतोय तो वात आहे, मग जा प्रकृती रिसॉर्टला ऑपरेशन टाळा. हे करण्यापेक्षा जर तुम्ही हे जर का खात राहिला तर तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरजच राहणार नाही. करेक्ट, ऍब्सोल्युटली. आणि मी म्हणलं तसं की नीट खाल्लं तर औषधाची गरज नाही, तसं आज फूड फॉर थॉट असं आपण म्हणतो. आपण जसं म्हणतो की विचारांना काहीतरी खाद्य पाहिजे, तर आपण म्हणू की खाद्याने काहीतरी विचार पाहिजे. ऍब्सोल्युटली, हं? व्हेरी राईटली सेड. ऍब्सोल्युटली. म्हणून स्वस्थ खा आणि स्वस्थ राहा. दॅट्स द थिंग. व्हेरी इम्पॉर्टंट आणि व्हेरी इंटरेस्टिंग. सर, वी आर अबाउट टू टुवर्ड्स आवर एंड, बट आपल्याला एक प्रश्न आलाय व्ह्युअर कडून. त्यांनी विचारलंय, शीत पित्त असेल तर ते पूर्णपणे ठीक होते का, हो. आणि त्याला आहार काय घ्यावा? शीतपित्त हे जे काही आहे ना, आता पोटात भूक लागली की जी आग पडते ती पित्तामुळे होते. हम्म. पण ते गरम असतं पित्त, ते शीत का झालं, अच्छा. थंड का झालं? त्याची 2 कारणं असतात. एक, जो आपल्या समजा मी एक उदाहरण देतो, समजा मी एक महिनाभर पांढरा शुभ्र दूध भात खाल्ला, दुसरं काही खाल्लं नाही, तर मंडळी मला संडासला पांढरी होईल का? नाही, पिवळीच होईल. कारण रोज लिव्हर मधनं पित्त येऊन ते पोटातनं बाहेर पडत असतं. मग ते बाहेर नाही पडलं तर ते रक्तात शोषलं जातं, आणि रक्तात गेलेलं पित्त थंडीमुळे जर ही रंध्र बंद झाली तर इथं पित्त येतं. ऍब्सोल्युटली. एक पार्ट. आणि दुसरं, काही माणसांना ही वस्तू इथं नसली ना की माझं पित्तच खवळतं, त्या माणसाचा चेहरा बघितला की माझं पित्तच खवळतं. असं जे मानसिकरित्या स्वच्छता नाही, शिस्तप्रियता नाही, वेळेवर नाही, असा त्यांचा स्वभाव असतो, त्यांचं मानसिक पातळीवर पित्त खवळत असतं. त्याला ती लांबडी अशी अंड्याकृती गोळी नुसती घेऊन त्याचा उपयोग नाहीये, ते 100% पूर्ण बरं होतं पोटात आणि मनात. मी नेहमी शीतपित्तवाल्यांना एक प्रश्न विचारतो, तुम्हाला आवडेल तो, की समजा तुम्ही ड्राईव्ह करत असताना एक मस्त 2 व्हीलरवाला डावीकडनं येतो आणि उजव्या गल्लीत जातो, तेव्हा तुम्ही, बाबा रे याचा कुठे ऍक्सिडेंट नको रे व्हायला, असं तुमच्या मनात आलं की पित्त नाही होणार. काय यांना अजिबात शिस्त नाही, तिकडे जायचं होतं तर इकडून कशाला मग शीतपित्त होईल. व्हेरी इंटरेस्टिंग सर. आणि अजून एक प्रश्न विचारलाय, खूप इंटरेस्टिंग, आस्किंग अबाउट द डिफरन्स बिटवीन डाएट आणि पथ्य. खूप छान, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. येस सर, डाएट प्लॅन जो असतो ना, तर तो आपण हेल्दी राहण्यासाठी म्हणून आपण करत असतो. म्हणजे माझा डाएट प्लॅन, समजा मी सकाळी एवढं सॅलड खाणार आहे किंवा मोड आलेले मूग खाणार आहे, त्याच्यावर काय एवढं ताक पिणार आहे वगैरे, असं ज्यावेळेला आपण प्लॅन करतो, तो माझ्या जन्मतारखेप्रमाणे माझ्या घराण्यामध्ये कुणाला डायबिटीस असेल, कुणाला ब्लड प्रेशर असेल, कुणाला संधिवात असेल, कुणाला ब्रेस्ट कॅन्सर असेल, कुठला कॅन्सर असेल, तर हे माझ्यामध्ये, माझ्या मुलांमध्ये येऊ नये म्हणून आपण एक थॉटफुल प्लॅन करतो, त्याला आपण डाएट म्हणूया. आणि पथ्य म्हणजे खूप वाईट भाषेमध्ये मुद्दाम सांगतो, म्हणजे तो आय ओपनर असावा, की ज्याच्यामुळं तुम्हाला रोग होतो ते तुम्हाला टाळता यायला पाहिजे. म्हणजे समजा एखाद्याला अल्कोहोल घेऊन लिव्हर खराब झाली असेल तर त्याला अल्कोहोल घेऊ नको हे पथ्य असणार. तसं तुम्हाला जर हिरव्या मिरच्या खाऊन पाईल्स झाले असतील, म्हणजे मुळव्यात झाली असेल, तर मिरच्या खाऊ नको हे पथ्य असणार. असं हे असणार. व्हेरी इंटरेस्टिंग आणि व्हेरी राईटली सेड. आणि मगाशी तुम्ही आपण जे बोलत होतो त्या भारतीय ह्याच्याबद्दल, त्यात मला सहज डोकावून गेलं मनामध्ये की आपले जे सणवार आहेत ना, करेक्ट, म्हणजे आपण त्या गुढीपाडव्याला ती कडुनिंबाची चटणी खातो, पण तिथून पुढे फंगल इन्फेक्शन होऊ नये. बरोबर. कडुनिंबाची चटणी खाल्ली की स्किन डिसीज कुठले होत नाही. किंवा आपण दिवाळीमध्येच फराळाचे पदार्थ का करायचे, नवरात्रातच उपवास का करायचे, हे जे काही आहे, तर हा पण एक असा एक थॉट आपण द्यायला हरकत नाही. ऍब्सोल्युटली. अँड दॅट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक, आणि होपफुली वी विल कम अप विथ दिस टॉपिक इन द कमिंग सेशन. कमेंट्स मध्ये प्लीज कळवा जर तुम्हाला सणांचं महत्व आणि या दोघींच्यावरून मी असावा का नाही हे पण सांगा. म्हणजे डेफिनेटली एक मेडिकल व्ह्यू पॉइंट जो जनरली आपण डे टू डे जेव्हा बोलतो तेव्हा एक असलेला व्ह्यू पॉइंट आणि एक मेडिकल टर्म आणि स्पेशली आयुर्वेदिक नॉलेज टू इट. म्हणजे जसं पुराणकाळी होत आलंय आणि इन डेप्थ जसं तुम्ही म्हणाल, फक्त फूड नाही, युअर माइंड, हाऊ यू आर डुईंग, वेन यू आर इटिंग, तुम्ही कधी जन्म झाला, तुमचा स्वभाव, या सगळ्या गोष्टी मिळून एक
तुमचं स्वास्थ्य बनतं हे तुम्ही इतकं छान आज आम्हाला आय ओपनर दिलंय. अँड डेफिनेटली इट्स अ व्हेरी किचनजिनी ह्या पद्धतीने ह्या विचारानेच बनलेलं आहे. अँड इट इज क्वाईट अ लर्निंग फॉर ऑल ऑफ अस, म्हणजे बियॉन्ड एजेस. अँड इट्स अ व्हेरी 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 इंटरेस्टिंग थिंग. डॉक्टर, थँक्यू सो मच फॉर डुईंग दिस सेशन विथ अस. डू लेट अस नो की पुढच्या सेशन मध्ये तुम्हाला सणांचं महत्व आणि आहाराचं महत्व, विच डॉक्टर रेज द पॉइंट इज व्हेरी इंटरेस्टिंग, जर त्याच्याविषयी काही बोलणं असावं तर प्लीज लेट अस नो. ऑल्सो इन दिस डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करायचं असेल, प्रकृती फार्म्स मध्ये जाऊन तुम्हाला प्रॉपर सेशन्स, डिटॉक्सिफिकेशन विथ देअर प्रोडक्ट्स, त्याची माहितीही आम्ही वी विल पुट इट ऑन आवर पोस्ट. ऑल्सो वी विल ऑल्सो पुट द इन्फॉर्मेशन ऑफ किचन जिनी एज अन ॲप. दिस इज अ ॲप बेस्ड ब्रँड. त्याच्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल, व्हेरी सिम्पल, ऑन युअर मोबाईल, विच इज व्हेरी इझी दीज डेज. आणि ते करत असताना स्वस्थ खा, स्वस्थ राहा, ह्याच्यासाठी एक प्रॉपर मेडिकल टर्म अँड डे टू डे लाईफ टर्म, हे दोन्ही सोल्युशन आज आपल्याकडे आलेले आहेत. आणि आता मला एक जस्ट सांगायचं आहे की सर हॅज बीन ऍक्च्युली व्हेरी ग्रेशियस की आता आपल्या सबस्क्रिप्शन बरोबर आपण प्रकृतीचे कुपन्स सुद्धा देणार आहोत. सो ते नक्की तुम्ही अवेल करू शकता. लवकरात लवकर सबस्क्रिप्शन घ्या, सो तुम्हाला ते कुपन्स अवेल करता येते. आणि सरांचं जे ब्रँड आहे मॉडर्न सी, त्याच्याबद्दल पण आम्ही लवकरच इन्फॉर्मेशन पण टाकणार आहे पोस्टद्वारे सगळ्या कस्टमर्ससाठी, की सो त्याचे सुद्धा आपल्याकडे कुपन्स अवेलेबल आहेत. आणि आपल्या स्पेशल कस्टमर्स साठी आपण ते सुद्धा मॉडर्न इज नथिंग बट जसं तुम्ही हे सगळं आपलं भारतीय लोकल फूड खूप छान पद्धतीनं देता आहे, तसं सगळं एन्शियंट नॉलेज एका मॉडर्न टेक्निकनी, किंवा मला वाण घालवायचं तर फेशियल सिरम आहे, सिरमच्या स्टाईलनं, असं ते सगळे नॅचरल सर्वांनी शर्वरीनं ते आणलेले आहेत. आणि आय रिअली अप्रिशिएट श्वेता की तुम्ही ज्या पद्धतीनं करताय. आणि बऱ्याच वेळेला माझे पेशंट असे रडत असतात की मला कॅनडा जायचंय, मला US ला जायचंय, मला ऑस्ट्रेलियाला जायचंय. तिथून परत आलेल्या माणसांचं मला फार कौतुक आहे. दुरून डोंगर साजरे, मी सगळ्यांना सांगत असतो की तिथे जाणारे माझे शेकडो काय हजारो पेशंट परदेशामध्ये आहेत. तिथे त्यांच्या मुलांचे काय हाल आहेत, काय ते मी बघतोय. तुम्ही चेस करू नका की मला तिकडे जायचं आहे म्हणून, आणि ते तुम्ही परत येऊन पुन्हा भारतामध्ये बिझनेस करताय. आणि एक चांगली एम्प्लॉयमेंट क्रिएशन भारतामध्ये त्या ह्याच्यामुळे होती. त्याच्यामुळे आय रिअली अप्रिशिएट. आणि ॲज पूजा यू नो की लास्ट 26 years मध्ये मोर दॅन 10,000 व्याख्यानं मी दिली असतील, अशी कोणी माझी मुलाखत घेतली असेल. इतकी हसत खेळत घेणारी मला खूप पहिल्यांदाच मिळाली. आणि मुख्य म्हणजे की बऱ्याच वेळेला लोकांना समोरच्याला बोलूच दिलं जात नाही, तर ते फक्त तो पॉइंट करून इतका म्हणजे मुलाखत घेणाऱ्यांना बोलतं करणं, हे खरं रिअली अप्रिशिएट पूजा. I wish you both all the best. Thank you everybody. And do let us know if you want to have more such discussions. Thank you.